गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या अभ्यासासाठी एकत्रित घटक देत आहोत. त्याला आपण नाव दिलेलं आहे फुल रिव्हिजन. या फुल रिव्हिजनच्या घटकांमध्ये आजचा जो घटक तुम्ही पाहता तो 5वा घटक आहे. याआधी आपण 4 घटक दिलेले आहेत मराठी विषया संदर्भातले. मराठीचा जो घटक आहे त्याची रिव्हिजन सुरू आहे. आजचा जो घटक आहे त्यामध्ये अलंकारिक शब्दाविषयी 2 घटक आहेत. कंबाईन पाहणार आहोत आपण. 1 तासापेक्षा मोठा होणारा अभ्यासाचा घटक आहे, पण ह्याच्यानंतर तुम्हाला या शब्दांची अडचण राहणार नाही ही खात्री आहे मला. हा पहिला घटक आहे अलंकारिक शब्दाचा. 2 टप्प्यात आपण पाहणार आहोत. त्याचे 2 टप्पे आहेत. त्याच्यानंतर तंत्रज्ञान विषयक शब्द आहे जे मराठी भाषेतले पर्यायी आहेत, ते 2 टप्प्यात येतील. हे काय आहेत? अलंकारिक शब्द तर आपल्याला माहिती आहेत की त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, शब्द आहेत. समजा अकलेचा कांदा किंवा नवकोट नारायण, त्याला काय म्हणतात, अशा प्रकारचे शब्द. तंत्रज्ञान विषयक याच्यामध्ये वेब म्हणजे काय, वेब म्हणजे काय, त्याच्यानंतर ध्वनी क्षेपक म्हणजे काय, ध्वनी क्षेपक म्हणजे काय, प्रोजेक्टरला काय म्हणतात, प्रेक्षेपक म्हणतात. मग अशा प्रकारचे शब्द, ध्वनी क्षेपक म्हणजे ऑडिओ स्पीकर, असे वेगवेगळे शब्द आपल्याला ह्याच्यात बघायचे. ठीक आहे. घटक सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण अभ्यासा, समजून घ्या, सोबत वही ठेवा, नवीन आलेले शब्द लिहून काढा. त्यातनं काय होईल, तुमच्या ते दीर्घकालीन चिरकाल स्मरणात राहतील. आज बघितलेला घटक 1 महिनाभराने परीक्षेच्या आधी परत रिपीट करा. पहिल्यांदा तो घटक पूर्णपणे वाचून समजून घ्या, बघून घ्या. नंतर दुसऱ्यांदा जर रिव्हिजन देत असाल तर तुम्ही जर मोबाईल समोर ठेवला आणि शांतपणे कानात हेडफोन घालून जरी ऐकले, डोळे बंद करून, तरी ऐकण्याने तुमच्या स्मृतीपटलावरची ती रिव्हिजन होईल, सराव होईल. त्याच्यामुळे 1दा-2दा हे घटक परीक्षेच्या आधी अवश्य अभ्यासा. ठीक आहे. चला, तुम्हाला परीक्षेलाही शुभेच्छा देतो आणि आजचा जो आपला फुल रिव्हिजनचा घटक आहे त्याला सुरुवात करू. ओके, चला करू सुरुवात. अलंकारिक शब्द, मराठी भाषा पेपर फर्स्ट मधील आपण अलंकारिक शब्द पाहणार आहोत. अलंकारिक शब्द म्हणजे काय, आपण एक उदाहरण घेऊ आधी. अकलेचा कांदा, एक उदाहरण देतो तुम्हाला. अकलेचा कांदा नावाचं उदाहरण आहे बघा. अकलेचा कांदा, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का, काय वाटतं बघा बरं. अर्थ विचार करून बघा. तुम्ही व्हिडिओ झूम करून सुद्धा बघू शकता. तुम्ही व्हिडिओ झूम करून बघू शकता, शब्द वाचू शकता, पुढे जे PDF आहे ते पण वाचू शकता. अकलेचा कांदा म्हणजे काय, हुशार व्यक्ती नाही. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख व्यक्ती. कोणती व्यक्ती? मूर्ख व्यक्ती. मूर्ख व्यक्तीला अकलेचा कांदा म्हणतात. मग अशा प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये हे जे अलंकारिक शब्द आहेत हे वेगळा रंजक अर्थ असणारे आहेत. यांना वेगळा रंजक अर्थ आहे, वेगळा रंजक अर्थ आहे. त्यानंतर हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, म्हणजे तुम्हाला सहज बघितल्यानंतर लक्षात येणार नाहीत. सहज बघितल्यानंतर लक्षात येणार नाहीत हे शब्द. याचा अर्थ तुम्हाला कळणारच नाही. पुढचा एक शब्द सांगतो. समजा उंबराचे फूल. पुढचा एक शब्द आहे उंबराचे फूल. बघा बरं, उंबराचे फूल तुम्हाला शब्द माहिती आहे का? ज्या मुलांनी आधी शिष्यवृत्तीचा पेपर वगैरे दिला असेल किंवा अजून नवोदय किंवा आणखी स्पर्धा परीक्षांची तयारी केली असेल त्यांना याचा अर्थ माहिती आहे. उंबराचे फूल म्हणजे काय? दुर्मिळ वस्तू. कोणती वस्तू? दुर्मिळ वस्तू, जी आपल्याला मिळत नाही. दुर्मिळ वस्तू, सहज न मिळणार फूल असं आहे. उंबरावरती लवकर फुलच येत नाही, त्यामुळे ते दुर्मिळ असतं. अशा प्रकारे हा एक अलंकारिक शब्दच आहे. म्हणजे अशा प्रकारचे शब्द हे रंजक आणि वेगळ्या अर्थाचे आहेत. बघा, आपल्या मराठी भाषेमध्ये या शब्दांना मनोरंजन सुद्धा होतं याने, आणि भाषिक सौंदर्य वाढतं. भाषेचं सौंदर्य वाढविणारे शब्द असतात. ठीक आहे. मग अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द आपल्याला बघायचे. आपण जवळजवळ 100 शब्द पाहणार आहोत अलंकारिक. एकाच भागात नाही, एका भागात साधारण 30 शब्द आणि त्यावरचे प्रश्न, दुसऱ्या भागात, तिसऱ्या भागात. तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा हे भाग बघावे लागणार आहेत. ठीक आहे. चला, ओके, पुढचा घटक बघू. आपल्या समोर स्क्रीनवर मी काही शब्द लिहिलेले आहेत. ठीक आहे. आपण त्यांचे अर्थ समजून घेऊ. बघा, हा पहिला शब्द आहे अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे काय, तर असे खेळाडू आपल्याकडे होते क्रिकेटमध्ये. कपिल देव हे अष्टपैलू होते, म्हणजे ते क्रिकेट बॅटिंग सुद्धा चांगली करायचे, बॉलिंग सुद्धा करायचे आणि फिल्डिंग सुद्धा करायचे.
त्याला म्हणतात सर्व गुण संपन्न. अशाच प्रकारे वेगवेगळे व्यक्तिमत्व आपल्याकडे असतात. म्हणजे जे प्रसिद्ध आहेत, तुम्ही त्यांचे आदर्श शोधायला गेलात तर ते अष्टपैलू असतात. म्हणजे त्यांच्याकडे सर्व गुण संपन्नता असते. 11वा रुद्र, पुढचा शब्द आहे अतिशय तापट मनुष्य. परशुराम नावाचे ऋषी होते जे अतिशय तापट होते. त्यांनी कोकणामध्ये असं म्हटलं जातं की कोकण त्यांनी वसवला. परशुरामांनी कोकण वसवला. मग कोकण वसवण्यामध्ये त्यांचा हात होता. तर त्यांनी क्षत्रिय जे होते पृथ्वीवरचे त्यांना मारलं. ते ब्राह्मण होते पण त्यांच्याकडे शस्त्रधारी ब्राह्मण होते, वेदविद्या पारंगत, आणि त्यांनी ब्राह्मण असूनही क्षत्रियांना मारलं. मग ते तापट मनुष्य होते. त्यावेळी असा शब्द वापरला जातो 11वा रुद्र, अतिशय तापट मनुष्य. पुढचं पिकलं पान. पिकलं पान म्हणजे म्हातारा मनुष्य. पिकलं पान म्हणजे म्हातारा मनुष्य. त्यानंतर ओनामा, एखाद्या गोष्टीचा ओनामा करा म्हणजे प्रारंभ करा. कर्णाचा अवतार. कर्णाचा अवतार म्हणजे काय? उदार मनुष्य. बघा, कर्णाबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे की कर्ण हा दातृत्वाच्या बाबतीत खूप प्रसिद्ध होता. तो स्वतः, त्याच्याकडे कोणी काही मागायला आले की तो लगेच दान करून टाकायचा. मग अर्जुनाला काय वाटलं? अर्जुन आणि कर्णामध्ये धनुर्धारी असल्यामुळे दोघांमध्ये वाद होता. अर्जुनाला वाटलं की मी सुद्धा दान करू शकतो कुणाला. मग त्याने भगवान कृष्णांना प्रश्न विचारला की मी कर्णापेक्षा चांगलं दान करू शकतो. ठीक आहे, कृष्ण म्हटले असं आहे का? बरं, चालेल, काय हरकत नाही. उद्या सकाळी तू ये, आपण तुझी परीक्षा घेऊ. सकाळी अर्जुन आवरून त्यांच्याकडे गेला कृष्णाकडे. त्यावेळी कृष्णाला त्याने सांगितलं की भगवंत तुम्ही माझी हे घेणार होते परीक्षा. त्यांनी सांगितलं हा समोर एक टेकडी आहे, ती टेकडी सोन्याची झालेली आहे. तू तिथं जा आणि ते सोनं लोकांना देऊन टाक. बरोबर? तुला त्या टेकडीचं काय करायचं बघ. तू दान करू शकतोस, ठेवू शकतोस, काही करू शकतोस. मग आता ही परीक्षा दातृत्वाची असल्यामुळे अर्जुन तिथे गेला. त्याने गावात दौंडी पिटवली. ज्यांना सोनं हवा असेल त्यांनी टेकडीजवळ यावं. सगळे लोक तिथे आले. मग अर्जुन कमरेवरती हात देऊन उभा राहिला. हा, तुला 5 टोपल्या घेऊन जा, तुला 10 टोपल्या घेऊन जा, तुला 12 टोपल्या घेऊन जा, असं प्रत्येकाला सांगत दिवसभर थांबला. पण ते जेवढं त्यातनं काढलं धन की ते परत तेवढंच व्हायचं. जेवढं धन काढलं की तेवढं परत व्हायचं. मग असं झालं तर दिवसभर ती माती काही हटली नाही, ती सोन्याची ती टेकडी. मग दुसऱ्या दिवशी मग हा अर्जुन गेला. त्याने सांगितलं की भगवंत तुम्ही दिलेल्या टेकडीचं काहीही हल्लेलं नाही. तू दिलं ना म्हणे. ठीक आहे, चालेल. मग आता दुसऱ्या दिवशी त्यांनी कर्णाला बोलवलं. कर्णाला म्हणे तुला मी ही टेकडी दान केलेली आहे, तुला काय करायचे ते तू बघ, लोकांना द्यायची ठेवायची की बघ. मग कर्णाने काय विचार केला? कर्ण तिथं गेला. त्याने दौंडी पिटवली. सगळ्या लोकांनी टेकडी जवळ यावं. अर्जुनाला वाटलं याने माझ्यासारखंच केलं. तिथं गेला. ही टेकडी इथं आहे म्हणे, तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊन टाका, घेऊन जा, मला त्याच्याशी काही घेणं नाही. आणि तो स्वतः निघून गेला. फरक काय होता बघा. अर्जुन स्वतःचा बडेजाव सांगण्यासाठी, स्वतःचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी तिथे कमरेवर हात देऊन उभा होता. त्या उलट कर्णाने दान केलं आणि निघून गेला. म्हणजे हे कर्णाचं दातृत्व होतं की कोणी दिलं हे सांगायची गरज नाही. जे माझं नाही ते मी दुसऱ्याला काय देणार. ईश्वराने दिलं, मी लोकांना देऊन टाकलं. अशा पद्धतीने त्याने दातृत्व दाखवलं. मग त्याला कृष्णाने समजून सांगितलं की बघ, अशा पद्धतीने कर्णाने स्वतःचा कुठलाही मोठेपणा तिथं ठेवला नाही, तो निघून गेला. त्यामुळे कर्णाला काय म्हटलं जातं? कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य. जो खरंच उदार होता, ज्याने स्वतःची कवच कुंडले, जे स्वतःचं वचन होतं, ज्याला वाचवण्याचं त्याची शक्ती होती, ती सुद्धा देऊन टाकली. आले लक्षात? चला आता आपण पुढचा घटक बघू. गोष्टीमध्ये मजा येते, गोष्ट चांगली वाटते, पण आपण शब्द बघू. ठीक आहे, चला पुढचा घटक आहे. पहिला शब्द आपण बघितला अष्टपैलू बघितला. सॉरी, एक मिनिट. अष्टपैलू बघितला. 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट. अकलेचा कांदा मूर्ख. अकलेचा खंदक हा शब्द बघू. अत्यंत मूर्ख मनुष्य. अकलेचा खंदक म्हणजे ज्याला स्वतःची अक्कल नाही असा अत्यंत मूर्ख मनुष्य. अरण्य रुदन. अरण्य रुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. ज्याचा उपयोग नाही म्हणजे एखादा माणूस विनाकारण काहीच न करता सतत रडत असतो, त्याच्या रडण्याचा काहीच उपयोग होत नाही, त्याला म्हटलं जातं अरण्य रुदन. निष्कारण रडत राहणे, निष्कारण काही करणे. आळवावरचे पाणी म्हणजे काय हो? फार काळ न टिकणारी गोष्ट. तुम्ही आळूचं पान बघितलंय? आळूच्या पानावरती तुम्ही पाण्याचा थेंब टाकून बघा, पाण्याचा थांबत नाही. का? शास्त्रीय भाषेमध्ये त्याच्यावरती असं सांगितलेलं की त्याच्यावर मेणाच्या
मेणासारख्या पदार्थाचा थर आहे म्हणून पाणी थांबत नाही. मग जर आळवावर पाणी फार काळ टिकत नाही तर त्या म्हणीचा त्याच्यावर अलंकारिक शब्द तयार झाला. आळवावरचे पाणी म्हणजे फार काळ न टिकणारी गोष्ट. पुढे अक्षरशत्रू. अक्षरशत्रू म्हणजे त्याला अक्षरच माहित नाही, त्याला अक्षर माहित नाही, तो निरक्षर आहे, तो अडाणी आहे. कसा आहे? अडाणी आहे, निरक्षर आहे. पुढचा शब्द आपण बघू. ओनामा. ओनामा हा शब्द आपण समजून घेतला. सुरुवात करणे, प्रारंभ करणे. उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा. यामध्ये मी प्रॅक्टिस सेट सुद्धा बनवलेला आहे, आधीच तो चॅनलवर दिलेला आहे, मी परत आपल्या ग्रुपमध्ये टाकणार आहे व्हॉट्सअपच्या. तर त्यामध्ये चित्रांसहित मी हे दिलेलं आहे, चित्रांसहित या म्हणी दिलेल्या आहेत. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. उमराचे फूल आपण बघितलं, दुर्मिळ वस्तू. कर्णाचा अवतार, उदार मनुष्य. कळसूत्री बाहुले, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. स्वतःची अक्कल नाही, दुसऱ्याच्या विचाराने चालणारा. बरोबर आहे? दुसऱ्याच्या विचाराने चालणारा. पुढे कळीचा नारद म्हणजे सारखे भांडणं लावत हिंडणारा. जिथं तिथं गेला तिथं तो कळ लावणार. बरोबर? असा एखाद्या वर्गात सुद्धा असतो. तो काय करतो? इथून ऐकतो, पलीकडे जाऊन सांगतो, अरे तो तुझ्याबद्दल असं म्हटलं होतं का, त्याने तुझं नाव सारांना सांगितलेलं नसतं तरी तो भांडणं लावतो. त्याला म्हणतात कळीचा नारद. समजले? पुढे काडी पहिलवान. काडी पहिलवान म्हणजे हाडकुळा मनुष्य. कसा? हाडकुळा, एकदम काटकुळा. वारा आलं तर उडून जाईल अशा पद्धतीने काडी पहिलवान आहे की नाही, म्हणजे ताकद नसलेला. समजले? पुढचा शब्द बघू. कुंभकर्ण. अतिशय झोपाळू. रामायणामध्ये रावणाचा भाऊ होता कुंभकर्ण. तो 6 महिने झोप घ्यायचा आणि 6 महिने उठला, जागा असला की खात राहायचा, सतत खायचा. खाल्ला की परत लगेच झोपणार. 6 महिन्याने उठला, त्याची भूक लागली की तो खूप खाणार आणि परत झोपणार. त्याने देवाकडनं तसं दान मागितलेलं होतं. रामायण महाभारत ही महापुराण आहेत, यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कुपमंडूक, संकुचित वृत्तीचा. संकुचित वृत्तीचा म्हणजे ज्याला स्वतःचं जगच खूप मोठं वाटतं. बेडकाला कसं वाटतं? बेडूक विहिरीत असतो, त्याला असं वाटतं ही विहीर म्हणजे खूप प्रचंड मोठं जग आहे, याच्या बाहेर काहीच जग नाही. पण अशा लाखो विहिरी जगात आहेत. मग तशा व्यक्तीला म्हणतात कुपमंडूक. कुप म्हणजे विहीर, मंडूक म्हणजे बेडूक. संकुचित वृत्तीचा. कोल्हेकुई. कोल्हेकुई म्हणजे शूद्र लोकांची बडबड. शूद्र लोकांची बडबड. अशी लोक ज्यांना कोणी किंमतच देत नाही, पण ते 5-50 जमा होतात आणि सारखी भॉय करतात. बरोबर? मग त्याला म्हणतात कोल्हेकुई, म्हणजे ओरडतात. खुशाल चेंडू मनुष्य. काहीही हो, म्हणजे जगात किती भांडणं चालले असले तरी हा आपला खाणार पिणार, मजा करणार, टीव्ही लावणार, फॅन लावणार, एसी लावणार, आरामशीर बसून राहणार. घरात आई जरी ओरडली तरी काही गेले नाही, मस्त मजेत बसलेला. ह्याला म्हणतात खुशाल चेंडू मनुष्य. जगात बॉम्ब जरी पडला तर तो म्हणेल पडू द्या बॉम्ब, मला काय करायचं. अशा प्रकारचा मनुष्य खुशाल चेंडू. पुढे गर्भ श्रीमंत. जन्मापासून श्रीमंत. भारतामध्ये जमशेदजी टाटा नावाचं कुटुंब होतं, जे आधीपासून खूप श्रीमंत होतं आणि त्यांनी स्वतः सचोटी व प्रामाणिकपणे व्यवहार करून आजही ते भारतात गर्भ श्रीमंत म्हणून ओळखले जातात. त्यांचं कुटुंब आधीपासून व्यापारी, सचोटीने काम करणारं, त्यामुळे टाटांची कोणती वस्तू लवकर खपते, ते चांगले प्रॉडक्ट्स बनवतात. हे व्यक्ती त्यांना लागू पडतं. हे म्हणजे हे जे भूषण आहे गर्भ श्रीमंत हा शब्द त्यांना लागू पडतो. गंगा यमुना म्हणजे काय? या 2 नद्या आहेत वास्तविक, पण या अश्रू या अर्थाने वापरले जातात. गंगा यमुना. अश्रू का? गंगेला जर पूर आला तर ती आजूबाजूचे गाव वाहून नेते, या अर्थाने सुद्धा ही नकारात्मक अलंकारिक शब्द आहे. पुढचा शब्द बघू. गंडांतर. गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट. जर गंगा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात व्हायला लागली तर आजूबाजूच्या गावांवर गंडांतर येते. म्हणजे नदी कुठून फुटेल, कोणत्या गावाला वाहून नेईल हे सांगता येत नाही, म्हणून हा शब्द वापरला जातो. गाजर पारखी. कसलीही चव नसलेला, पारख नसलेला मनुष्य. बरोबर? त्याला कसलीच पारख नाही, त्याला कसलीच घेणं नाही. म्हणजे हा गाजर सुद्धा चटणीबरोबर लावून खायला बसला. गाजर चटणीवर खाऊ शकतात, पण त्याला कशाचीच पारख नाही. तो कशात आपण दुसरी एक असा शब्द बघा, गाढवाला गुळाची चव काय, हा समानार्थी शब्द आहे. कसलीही पारख नसलेला. पुढे रामबाण औषध.
अचूक गुणकारी शब्द. एक जाहिरात लागते बाबा झंडूबामची, त्याच्यामध्ये पण सांगितलं झंडूबाम हा एक रामबाण औषध आहे. म्हणजे डोक्याला डोकं दुखत असेल लावा, कशाला लावा. अनेक किंवा निश्चित बाबीवर चालणारी गोष्ट, रामबाण औषध. पोट दुखत असेल लिंबू आणि सोडा घ्या. एखादी आजी सांगते की नाही, लिंबू आणि सोडा घे तुझं पोट थांबेल. ते रामबाण औषध आहे. त्यावेळी आजीबाई हा शब्द वापरतात. लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री. ही म्हण कशी तयार झाली? जेव्हा भगवान रामांनी रावणाला मारलं आणि लंका नष्ट केली, त्यानंतर तिथे जी राहिली त्याला अत्यंत गरीब स्त्री असं म्हटलं जातं. लंकेची पार्वती. ठीक आहे, त्यानंतरची हा शब्द वापरला जातो. पुढचा शब्द आपण बघू. गुरुकिल्ली. गुरुकिल्ली म्हणजे मर्म रहस्य. मर्म रहस्य. तुमच्या शिष्यवृत्ती परीक्षा पास होण्याची गुरुकिल्ली सांगू का? सगळ्यात महत्वाचं सराव, सराव आणि सराव. सराव, सराव आणि सराव. आधी सगळे घटक संपवा, त्यानंतर त्यांचा सराव करा, त्यानंतर प्रश्नपत्रिका घ्या आणि त्यांचा सराव करा. सराव, सराव आणि सराव हे तुमच्या यशाचं मर्म असेल, रहस्य असेल. समजले? शिष्यवृत्ती परीक्षेचं पास आणि उत्तम गुण मिळवण्याचा सराव, सराव, सराव हाच मंत्र आहे. गुळाचा गणपती. मंदबुद्धीचा. गुळाचा गणपती आहे. चहामध्ये टाकला तर काय होईल? विरघळून जाईल. काही उपयोग होईल? नाही. याला किती काही सांगितलं तरी लक्षात राहील का? नाही. मग हा मंदबुद्धीचा, त्याला किती कोरून आकार दिला तरी त्याला काही होणार नाही. असा गोगलगाय. गरीब निरुपद्रवी मनुष्य. तो खूप गरीब आहे आणि तो खूप निरुपद्रवी आहे, त्याला म्हटलं जातं गोगलगाय. त्याला काय म्हटलं जातं? गोगलगाय. बरोबर. घर कोंबडा. घरातून बाहेर न पडणारा. यालाच आणखी एक शब्द आहे गाडग्यातला उंदीर. गाडग्यातला उंदीर म्हणजे जो सतत कशात राहतो? गाडग्यात. म्हणजे तो घरातून बाहेर पडत नाही. अशा प्रकारचा शब्द. पुढे घोरपड. चिकाटी धरणारा. जेव्हा तानाजी मालुसरे यांनी जो कोंढाण्याचा किल्ला होता सर करण्यासाठी गेले, त्यावेळी त्यांनी घोरपडीसारखा प्रयत्न केला असा शब्द होता. पण त्या आख्यायिकेमध्ये, दंतकथेमध्ये आलं की तानाजी मालुसरे यांनी घोरपड सोडली आणि त्या घोरपडीला दोर बांधला आणि वर चढले. असू शकेल, पण अशा प्रकारची शक्यता फारशी नसून तिथं त्यांनी जो चिकाटीने प्रयत्न केला त्या अर्थाने घोरपड हा शब्द वापरला गेलेला आहे. त्यांनी चिकाटीने प्रयत्न केला आणि कोंढाण्याची जी माची होती ती चढून जाऊन किल्ल्यावर गेले, त्यावेळी हा शब्द वापरला जातो. चरपट पंजरी. चरपट पंजरी. निरर्थक बडबड. तुमच्या बडबडीला काहीच अर्थ नाही अशी बडबड. चरपट पंजरी. बरोबर आहे? ठीक आहे. पुढचा शब्द आहे 14वे रत्न म्हणजे मार देणे. तुला आता 14वे रत्न दाखवल्याशिवाय होणार नाही, म्हणजे तुला भरपूर मार द्यावा लागेल. 36चा आकडा. माझ्या वर्गामध्ये 2 विद्यार्थी आहेत, त्यांचा 36चा आकडा आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये खूप मोठं भांडण आहे. हा एका बेंचवर बसला तर तो दुसऱ्या बेंचवर बसतो. याने एक डबा खाल्ला तर हा डबाच खात नाही. हे अशा प्रकारचं नसतं. समजलं ना? म्हणजे 2 शत्रू असणं असं मला सांगायचं आहे. 36चा आकडा. हा जेवला तर तोही जेवेल, तो कशाला उपाशी राहील? पुढे जमदग्नीचा अवतार. जमदग्नीचा अवतार. जमदग्नी नावाचे ऋषी होते. तुम्ही जर नेटवर सर्च केलं तर याबद्दल तुम्हाला कथा ऐकायला मिळेल. कथा खूप आहेत आपल्या पुरातन याच्यामध्ये, पुराणांमध्ये. जमदग्नी ऋषींना अत्यंत राग येत असे, कोपिष्ट होते. त्यांच्यावरनं ही म्हण पडलेली आहे. जमदग्नी म्हणजेच रागीट. पुढे टोळ भैरव. कामाची नासाडी करणारे लोक. टोळ भैरव म्हणजे कामाची नासाडी करणारे. ते कुठलंही काम चांगलं होऊ देत नाहीत. मग ते काय करतात? मध्येच्या तानेने नुकसान करतात. ठीक आहे. मग त्यानंतर ताटा खालचे मांजर. दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा. दुसऱ्याने त्याला सांगितलं ना, हे बघ मी तुला 100 रुपये देईन, इथं बसून राहायचं दिवसभर, तो तिथंच बसेल. तुला इथं सांगितलं आता सरळ बसलाय उलटा बसायचं, तो तिथंच उलटा बसेल. तो आता उलटा बसलाय झोपून राहायचं, तो तिथंच तसा बसेल. म्हणजे जशा पद्धतीने सांगितलं दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा. ताटा खालचे
मांजर. पुढे आहे त्रिशंकू. धड ना इकडे ना तिकडे, मध्येच लटकणारा. तुम्ही असं घड्याळ बघितलंय का? घड्याळ, त्या घड्याळाला लोलक असतो बघा, लोलक म्हणजे अशा प्रकारचा लोलक असतो. तो इकडे जातो आणि इकडे जातो, असतो की नाही? अशा प्रकारचा दोलक असतो बघा. या लोलकाची जी अवस्था असते ना ती असते त्रिशंकू. तो कधी इथे धावत नाही, कधी सारखा आपला इकडे तिकडे डुलत असतो, त्याला म्हणतात त्रिशंकू. पुढे दगडावरची रेग, कधीही न बदलणारी गोष्ट. दगडावरची रेग कधी न बदलणारी गोष्ट. दळूबाई. दळूबाई म्हणजे काय? जसा रडूबाई असते ना तसा दळूबाई असते. भेकड मनुष्य, तो सारखा भीतो, घाबरतो. देव माणूस, चांगला सज्जन माणूस. धोपट मार्ग, सरळ मार्ग, नेहमीचा मार्ग. नवकोट नारायण, खूप श्रीमंत. आपण आधी उदाहरण घेतलं होतं, काय होतं? गर्भ श्रीमंत, जन्मापासून श्रीमंत. तसं नवकोट नारायण, टाटा कुटुंब आहे ते नवकोट नारायण आहे, म्हणजे खूप श्रीमंत आहे. पुढे त्यानंतर नंदी बैल, होला हो म्हणणारा. जसं सांगितलं तसंच आपल्याकडे नंदी बैलवाले येतात बघा घेऊन. ते त्याला विचारतात पाऊस होईल का? तो काही म्हटलं तरी पाऊस नाही होणार का? तरी तो होच म्हणतो. म्हणजे त्याला फक्त एका डायरेक्शन मध्ये मान हलवायला शिकवलेलं असतं. त्यांची भाषा पण असते, ते बरेचसे त्या भाषेमध्ये ते वापरही करतात, चांगल्या भाषा असतात. पुढे पर्वणी, अतिशय दुर्मिळ योग. पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग. हा योग कधी घडून येत नाही, 12 वर्षांनी घडतो असा. पाताळ यंत्री, कारस्थान करणारा मनुष्य. पुढे हे जे 4 शब्द आहेत हे तुम्ही स्वतः समजून घ्यायचे. आपण आता प्रश्न बघू त्यावरचे, ठीक आहे? नमुना प्रश्न समजावून घेऊ. पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेल्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. सूर्यवंशी, बघा बरं या शब्दाचा अर्थ. उशिरा झोपणारा, उशिरा उठणारा, आळशी मनुष्य की सूर्यकुळातला मनुष्य? नाही, उशिरा उठणारा मनुष्य. यावर एक खूप छान गोष्ट आहे माझ्याकडं, मी सांगेल एखादोळीनंतर. पण काय होतं, व्हिडिओ अभ्यासाचे असतात त्यामुळे गोष्टीचे व्हिडिओ सांगता येत नाही. तुम्हाला गोष्टीची आवडत असेल तर तयार करेल, ठीक आहे? पुढे पुढील प्रत्येक प्रश्नातील अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्याय सांगा. कळसूत्री बाहुले. कळसूत्री बाहुले म्हणजे काय? दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा, बाहुल्यांचा खेळ करणारा, दुसऱ्यावर ताबा ठेवणारा, होला हो म्हणणारा नाही. कळसूत्री बाहुले म्हणजे त्या ज्या असतात ना दोऱ्या घेऊन ते माणसं राजस्थानी येतात बघा यात्रेमध्ये, वरतून दोरे असतात आणि ते खाली पाय हलवतात त्या माणसांचे, त्याला म्हणतात कळसूत्री बाहुले. आपल्या प्रश्नाचं उत्तर ते होतं, ठीक आहे? पुढे नवकोट नारायण, अतिशय श्रीमंती, 150 आणा नाही, कळ लावणारा नाही आणि अतिशय गरीब नाही. नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत. नारायण म्हणजे भगवान विष्णू, आणि भगवान विष्णूंकडे श्रीमंती असते कारण त्यांच्याकडे माता लक्ष्मी असतात, अशी पुराणातली कथा आहे. मग ज्यांच्याकडे नारायण, ज्यांच्याकडे 9 कोट आहेत, सोन्याने भरलेले 9 कोट आहेत, असे अतिशय श्रीमंत. पुढे बिन भाड्याचे घर, तुरुंग. बिन भाड्याचे घर, तुरुंग. 1 नंबरचा पर्याय. शाळा नाही, मंदिर नाही, चर्च नाही, ठीक आहे? कर्णाचा अवतार, शूर मनुष्य नाही, रागीट मनुष्य नाही, कारस्थानी नाही, उदार मनुष्य. आता तुम्ही गोष्ट कधीच विसरणार नाहीत, मी ती पूर्ण सांगितलेली आहे. पुढचा शब्द गाजर पारखी. गाजर पारखी 5वा. चिकित्सक मनुष्य नाही, गाजर पारखून घेणारा नाही, रत्नाची पारख असणारा नाही, कसलीही पारख नसणारा, बरोबर? अशा प्रकारचा. पुढे त्रिशंकू. मी लोलकाचं उदाहरण दिलं होतं बघा. 3 कोणांचा समूह नाही, 3 ठिकाणी असणे नाही, धड ना इकडे ना तिकडे, त्रिकोणी आकाराचा नाही. अशा प्रकारे आपण प्रश्न आणि अलंकारिक शब्द समजून घेतलेले आहेत. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपला पुढचा जो व्हिडिओ असेल तो शब्द समूहाबद्दल 1 शब्द हा असेल, ठीक आहे? पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आज आपण जो घटक पाहत आहोत तो माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेतील शब्द, म्हणजे हा आपला पेपर 1 मधील घटक आहे. पेपर 1 मधील पहिल्या याच्यातील मराठीमध्ये
मराठीमध्ये आपण इंग्रजीतले शब्द वापरतो त्यावर आधारित हा घटक आहे. तर आता आपण प्रश्नाच्या आधी प्रश्नाने सुरुवात करू आणि समजावून घेऊ. ठीक आहे, चला प्रश्न वाचा. तुमच्या समोर स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय, वाचा. शॉक या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ काय? शॉक या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ काय? 4 पर्याय दिलेले आहेत खाली. अपघात पहिला पर्याय, विजेचा धक्का दुसरा पर्याय, तिसरा नवल वाटणे आणि शांत बसणे. बघा बरं, तुम्ही असा शब्द मराठीत वापरलाय का? मला शॉक बसला, मला धक्का बसला, असं ऐकले का? किंवा बातम्यांमध्ये तुम्ही ऐकले का त्या माणसाला विजेचा धक्का बसला? हो, आपल्याला असं ऐकायला येतं, आपण पेपरमध्ये सुद्धा हे करतो. याचाच अर्थ काय होतो? हा जो शॉक शब्द आहे हा मराठीत वापरला जातो विजेचा धक्का या अर्थाने. कोणत्या अर्थाने? विजेचा धक्का. म्हणजे आपला जो पर्याय आहे तो जो पर्याय आहे तो कोणता आहे? विजेचा धक्का. आपलं जे उत्तर आहे ते कोणतं आहे? विजेचा धक्का या अर्थाने हा शब्द वापरला जातो. समजले? मग आता आपल्याला तुम्हाला हा घटक गाईड मध्ये 15 नंबरचा घटक म्हणून सापडेल. हा गाईड मध्ये 15 नंबरचा घटक आहे आणि हाच घटक आपण जी 4थीची स्वाध्याय पुस्तिका वापरतो मार्गदर्शिका, त्याच्यामध्ये 47 पानावरती हा घटक सापडेल. आले लक्षात? म्हणजे आपल्याला या घटकामध्ये काय बघायचंय बरं? तर या घटकामध्ये असे शब्द बघायचे जे इंग्रजीत वापरले जातात, प्रति शब्द इंग्रजी. ठीक आहे, चला आपण आता समजून घेऊ. आपल्या समोर इंग्रजी भाषेतले शब्द आहेत. ठीक आहे, बघा तुम्ही झूम करूनही वाचू शकता. शब्द तुमच्या समोर आहेत. पहिला शब्द बघा, मराठी तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द. कोणते पर्यायी शब्द आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मग हे जे पर्यायी शब्द आपण समजून घेणार, तुम्ही वाचायला सुरुवात केली तरी चालेल, माझ्या आधी तुम्ही वाचू शकता. झूम करून व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. बघा इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द. केबल. केबल म्हणजे काय? तार. मग आता हा केबल हा शब्द ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती आहे, तो तार या अर्थाने. इलेक्ट्रिकची केबल आपण मोटरीपासून लावली, विहिरीवर बांधावर आणली, ही झाली केबल. आणि हीच केबल शहरातल्या मुलांना डिस्कनेक्शनचं केबल म्हणून माहिती आहे. बरोबर? दोन्ही याच्यामध्ये तिचा अर्थ तार असाच होतो. त्यानंतर टेलिफोन. टेलिफोन म्हणजे काय? दूरध्वनी. टेलिफोन म्हणजे मोबाईल नाही. मी काय सांगतोय बघा, तुम्हाला प्रश्न विचारला जाईल टेलिफोन म्हणजे काय, आणि त्यावेळी तुम्ही जर मोबाईलला म्हटलं टेलिफोन मोबाईल तर ते चुकणार आहे. टेलिफोन म्हणजे मोबाईल नाही. टेलिफोन हा पूर्वीचा पक्का फोन असायचा, दूरध्वनी असायचा. लांबून आलेला ध्वनी हा शब्द त्याच्यासाठी दूरध्वनी आहे. या अशा चुका होऊ नये म्हणून हा घटक तुम्हाला नीट अभ्यासावा लागेल. खूप सोपा घटक आहे, पण जर तुम्ही ते नीट समजून घेतलं नाही तर मात्र तुमची चूक होणार. बरोबर? तुम्ही जर समजावून घेतला नाही तर तुमची चूक होणार शब्दामध्ये. ठीक आहे, आपण बघितलं टेलिफोन म्हणजे दूरध्वनी. तुम्ही जुन्या काळच्या चित्रपटांमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल बघा, तो माणूस फोन आला की ट्र ट्र रिंग वाजते, कानाला लावून बोलतात, तशा प्रकारे. पुढे टेलिव्हिजन. दूरदर्शन. दूरध्वनी आणि दूरदर्शन दोन्हीमध्ये एक शब्द कॉमन आहे बघा इथं, टेली आणि टेली. टेलिफोन, टेलिव्हिजन. टेली म्हणजे लांबून येणार, दूरदर्शन दूरून आलेला ध्वनी टेलिफोन, दुरून आलेलं चित्र टेलिव्हिजन. मग ह्या टेलिव्हिजनलाच आपण मराठी इंग्रजीमधून काय म्हणतो? दुसरा शॉर्ट फॉर्म. टेलिव्हिजन म्हणजे काय हा पण तुम्हाला विचारला जाईल. हा काय आहे बघा, काय आहे? टीव्ही. काय आहे? हा शब्द सुद्धा आहे टीव्ही. ठीक आहे, मग हा टीव्ही म्हणजेच काय? दूरचित्र किंवा दूरदर्शन. दूरदर्शन आले लक्षात? टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही म्हणजे दूरदर्शन हे होतं. पुढचं बघू. पुढचा आहे रेडिओ. रेडिओ म्हणजे आकाशवाणी. तुमच्या घरात जर आजोबा असतील तर आजोबा अजूनही रेडिओ लावतात. त्यामध्ये सकाळच्याला तर भूपाळी ऐकायला येते, छान गीतं ऐकायला येतात, भक्तिगीतं वगैरे. त्याच्यामध्ये जे आवाज येतो, तुम्ही आकाशवाणीचं या नंबरचं केंद्र ऐकत आहात किंवा तुम्ही आकाशवाणी FM चं 109.9
7 मेगाहर्ट्झवर ऐकतात असं म्हटलं जातं, त्याला म्हणतात आकाशवाणी. ठीक आहे. जी लांबून आकाशातनं येते आणि त्याला एक अँटेना असतो, तिथून सिग्नल कॅच होतात. हे शब्द पुढे येतील. आता बघा, मोबाईल म्हणजे काय? भ्रमणध्वनी. मोबाईल म्हणजे काय? मोबाईल म्हणजे भ्रमण. शब्द बघा, भ्रमण ध्वनी. ध्वनी म्हणजे काय? आवाज. ध्वनी म्हणजे आवाज. पण भ्रमण म्हणजे काय? तुम्ही हा टेलिफोन तुम्हाला खिशात घ्यायची गरज नाही, सॉरी, जमिनीवर ठेवायची गरज नाही. हा तुम्ही खिशात घालून जाऊ शकता. म्हणजे आपण जसं मोबाईल घेऊन वापरतो ना, तसं त्या मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणतात. चुकायचं नाही, 4 पर्याय दिलं. ठीक आहे. पुढे रेंज. रेंज म्हणजे टप्पा, मजल. आपण म्हणतो अरे तुझा आवाज नीट येत नाही, तू रेंज मध्ये ये ना. म्हणजे तू टप्प्यात ये. कशात ये? टप्प्यात ये. कळलं? पुढे पासवर्ड. पासवर्ड हा शब्द मागे परीक्षेत 2-3 वेळा विचारला गेला. याला म्हणतात सांकेतिक शब्द किंवा परवलीचा शब्द. परवलीचा शब्द बघा, मी परत एकदा समजून सांगतो. तुम्ही जर अलिबाबा आणि 40 चोरांची गोष्ट ऐकली असेल, तर अलिबाबा आणि 40 चोरांची गोष्ट नसेल ऐकली तर तुम्ही सर्च करा, तुम्हाला सापडेल. फार काय अवघड नाही, युट्यूबवर कुठेही सापडेल. ठीक आहे. त्यामध्ये 40 चोरांच्या गुहेत अलिबाबाला जायचं असतं. तो जेव्हा लांबून बघतो तेव्हा तो 40 चोरांचा म्होरक्या काय करतो? त्या गुहेसमोर आल्यानंतर म्हणतो खुलजा सिमसिम. खुलजा सिमसिम हा त्याचा पासवर्ड असतो. काय असतो? पासवर्ड. आपल्याकडे पासवर्ड ठेवतात की नाही, 1 2 3 4 किंवा तुमचं जे नाव असेल ते, त्याला म्हणतात परवलीचा शब्द. काय म्हणतात? परवलीचा शब्द. कळलंय? पुढं इंटरनेट, आंतरजाल. इंटरनेट, आंतरजाल याची सुरुवातच अशी आहे, WWW. म्हणजे काय? वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच जगाचं जगभर पसरलेलं जाळं. जगभर पसरलेलं जाळं. नेट म्हणजे जाळं आणि इंटर म्हणजे अंतर. आतल्या आत चालणारं, जगाच्या आत चालणारं आंतरजाल. त्यानंतर एक्सरे. कुणाचं हाड मोडलं, पायाचं, हाताचं, डोक्याला फ्रॅक्चर झालं, त्यावेळी किरण चिकित्सा केली जाते, त्याला म्हणतात एक्सरे. ठीक आहे. पुढे ऑपरेशन, शस्त्रक्रिया. ऑपरेशन म्हणजे काय? शस्त्रक्रिया. मग हाड मोडलं तर ते जुळवण्यासाठी त्याला क्लिप लावावं लागतील, काहीतरी करावं लागेल, मग त्याची शस्त्रक्रिया करावं लागणार. काय करावं लागणार? शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेट करावं लागणार. पुढे पिक्चर. पिक्चर म्हणजे काय? चित्रपट. हे तुम्हाला माहिती आहे. प्रोसेस. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. बघा, हा जो शब्द आहे ना प्रोसेस, हा प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. तुम्ही ज्यावेळी एखादी गोष्ट, आपली आई कुरड्या करते, लगेच एका दिवसात होतो का कुरड्या? नाही. त्याला काही प्रोसेस आहे. म्हणजे गहू आधी भरडून आणायचे, त्यानंतर पाण्यात भिजू घालायचे, त्यानंतर ते आंबतात. आंबले की त्याचा चोथा काढून टाकायचा आणि मग तो उरलेला चिक आहे त्याच्या पुढे कुरड्या तयार होतात. हे साधं उदाहरण. कॉम्प्युटरवर जर तुम्हाला एखादं ऍप तयार करायचं असेल मोबाईलवर, तर त्याला खूप मोठी प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेलाच म्हणतात प्रोसेसर. कुरडई बनवण्याच्या मागची जी प्रक्रिया असते ती सगळी प्रोसेस आहे. ठीक आहे. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. लाईट म्हणजे प्रकाश. पावसाळ्यात जर अंधार पडला तर आपण काय म्हणतो की आज जरा उजेड व्यवस्थित नाही, किंवा अंधार असेल तर आपण काय म्हणतो, लाईट गेली का काय? मग तो लाईट म्हणजे प्रकाश. प्रकाश कमी झाला का? पुढे पुढचा शब्द बघू. बघा बरं, लाईट झाला. डायरेक्टर, दिग्दर्शक. डायरेक्टर, दिग्दर्शक म्हणजे काय? एखादा चित्रपट जो तयार करतो ना त्याला म्हणतात डायरेक्टर. त्याने दिग्दर्शन केलेलं असतं, त्याने मार्गदर्शन केलेलं असतं, तसा चित्रपट तयार होतो. ठीक आहे. ऍक्टर. ऍक्टर म्हणजे अभिनेता. मी तुम्हाला एक असं सुचवील की तुम्ही या घटकामध्ये जवळजवळ 100 ते 150 शब्द लिहून बघा. काय करा? 100 ते 150 शब्द लिहून बघा. एकदा नाही, दोनदा. सोपा घटक आहे, पण चुका होतात. जेव्हा 4 पर्याय समोर दिसतात ना तेव्हा एक गोंधळ उडतो. ठीक आहे. तो न होण्यासाठी रिवाइज करा, मार्क्स नक्कीच मिळतील. लॅम्प, दिवा. आणि हे तुम्ही गमतीने आपल्या मित्राला विचारू शकता, का रे तू आज दिवा लावला होता का? मग तो म्हणाल दिवा म्हणजे काय? अरे लॅम्प. उलट विचारा. ठीक आहे. कॅन्डल. कॅन्डल म्हणजे काय? मेणबत्ती. स्पेलिंग बघा, अक्षर बघा, शब्द बघा. मेणबत्ती, कॅन्डल, मेणबत्ती. नर्स. परिचारिका.
इंग्रजीत 2च अक्षरी शब्द आहे, मराठीमध्ये परिचारिका. म्हणजे दवाखान्यात ज्या सिस्टर आपल्याला मदत करतात त्यांना परिचारिका म्हणतात. त्याच्यानंतर क्लॉक. क्लॉक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, घड्याळ. म्युझिक. म्युझिक म्हणजे काय? संगीत. म्युझिक म्हणजे काय? संगीत. पुढे न्यूजपेपर. न्यूजपेपर म्हणजे रोज येणारे वर्तमानपत्र, दैनिक वर्तमानपत्र. पुढे स्पून. स्पून म्हणजे चमचा. स्पून म्हणजे चमचा. ठीक आहे, पुढचं बघू. स्पून म्हणजे चमचा. बकेट. बकेट म्हणजे बादली. बकेट म्हणजे बादली. ठीक आहे, पुढे मिरर. मिरर म्हणजे आरसा. फॅन. फॅन म्हणजे काय? पंखा. हे सोपे शब्द आहेत. आणि हॉस्पिटल म्हणजे काय? रुग्णालय. हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय. आले लक्षात? ठीक आहे, पुढचे शब्द आपण बघू. बघा या बाजूचे शब्द आपले राहिलेत. झेरॉक्स. बघा शब्द तुमच्या पुढे आहे. झेरॉक्स म्हणजे प्रतिमुद्रित. आपण इंग्रजीतून किती सोप्या शब्दात म्हणतो, मला झेरॉक्स द्या, मला 2 झेरॉक्स द्या. म्हणजे असं जर म्हटलं तर तिथं जाऊन मला 2 प्रतिमुद्रा द्या, त्याला कळेल का झेरॉक्स प्रतिमुद्रा द्या? अर्थ म्हणतो इथं नाही मिळत ते प्रतिमुद्रा, इथं मिळत नाही, दुसऱ्या दुकानात जा. मग त्याला सांगावं लागेल की तसं नाही, मला तुमच्या दुकानातून झेरॉक्स काढून द्या. समजलं? पुढे कॅमेरा. छायाचित्रक. कॅमेरा म्हणजे काय? छायाचित्रक. मग हा चित्र काढतो. आता तुम्ही जे स्क्रीनवर बघतायत, मी त्याच्यासाठी मोबाईलचा कॅमेरा लावलाय आणि त्या कॅमेऱ्यातून तुम्हाला दिसतंय. म्हणजे माझा कॅमेरा म्हणजे माझ्या छायाचित्रकातून तुम्हाला दिसत आहे. कळलं? छायाचित्रक. पुढे पेमेंट. पगार आणि वेतन. आपण सहज विचारतो एखाद्या माणसाला, तुम्हाला काय पेमेंट मिळते, तुम्हाला काय पगार आहे? म्हणजे वेतन आणि पगार किती आहे. टेप रेकॉर्ड. टेप रेकॉर्ड म्हणजे ध्वनी मुद्रक. टेप रेकॉर्ड म्हणजे काय? ध्वनी मुद्रक. ठीक आहे, तो काय करतो? टेप रेकॉर्ड मुद्रित करतो. म्हणजे तुमचं ऐकलेलं गाणं तुम्हाला जे ऐकायचं ते संग्रहित करून ठेवतो, छापून ठेवतो आणि तुम्हाला लागेल त्यावेळी परत देतो. ध्वनिमुद्रक. ईमेल हा शब्द आजकाल खूप महत्वाचा आहे. ईमेल म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे संगणकीय संदेश. हा ई म्हणजे सगळीकडे इलेक्ट्रॉनिक. ई म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक. मग त्या इलेक्ट्रॉनिकचा ई फक्त वापरला जातो. ईमेल, ई पोस्ट, ई बँक म्हणजे काय? सगळं ते मोबाईल वरतीच. कसं? ई बँक हे सगळं ई जे असतं ना, हे सगळं कशावरती आहे? मोबाईलवर. ठीक आहे, म्हणजे इंटरनेटवर आधारित. ई म्हणजे इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेट. ठीक आहे, इंटरनेट बँकिंग. ह्याला इलेक्ट्रॉनिक म्हणण्यापेक्षा तुम्ही इंटरनेट जास्त याच्याने म्हणू शकता. काय म्हणणार आपण याला? ईमेलला संगणकीय शब्द. मग ई म्हणजे काय? हाच इंटरनेट. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिकच्या याने. पुढे अकाउंट. अकाउंट म्हणजे काय? जमा खर्च. अकाउंट म्हणजे जमा खर्च. प्रिंट. छाप आणि ठसा. छाप आणि ठसा. तुम्ही प्रिंट काढली का? मी तुम्हाला पीडीएफ देतो आणि तुम्ही त्याची प्रिंट काढून घ्या, असं जर म्हटलं तर मी तुम्हाला पीडीएफ दिल्यानंतर तुम्ही त्याचा छाप आणि ठसा काढून घ्या प्रिंटर मधून. ठीक आहे, मग तसं प्रिंटर म्हणजे काय? मुद्रक. बघा इथं ध्वनी मुद्रक होता टेप रेकॉर्डर आणि अक्षर मुद्रकाला प्रिंटर म्हणतात. काय म्हणतात? प्रिंटर. प्रिंटर. ठीक आहे, पुढे फंक्शन्स. फंक्शन्स म्हणजे काय? फंक्शन्स. फंक्शन म्हणजे कार्य. FUNCTION. फंक्शन म्हणजे कार्य. संगणकाचे कार्य काय आहे? गणिती आकडेमोड करणे, आकृत्या काढणे, चित्र दाखवणे, चित्रपट दाखवणे, आवाज देणे, म्हणजे हे त्याचं फंक्शन आहे. संगणकाचं फंक्शन काय आहे? कार्य काय आहे? आपल्याला वेगवेगळी माहिती बदलून देणे. विंडो म्हणजे काय? खिडकी. विंडो म्हणजे खिडकी. आता ही विंडो आपल्या घराला असते, शाळेला असते, दाराला असते, पण अशीच विंडो कॉम्प्युटरमध्ये सुद्धा असते. कॉम्प्युटरमध्ये विंडोज 90 किंवा विंडोज 9 विंडोज 10 अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत.
म्हणजे तुम्ही संगणक उघडल्यावर तुम्हाला मिळणारी खिडकी आहे. काय आहे? त्या खिडकीत तुम्ही काम करायचं. वेबसाईट, संकेतस्थळ, मी इथं सांगितलं इंटरनेटवरती www, वर्ल्ड वाईड वेब, ह्याच याच्यावरती वर्ल्ड वाईड वेब, ह्याच वेब. ठीक आहे. हो, एक मिनिट चुकते. वेब, वर्ल्ड वाईड वेब. वेब म्हणजे काय? जाळं. हे वेबच होतंय फर. वेब. ठीक आहे. वर्ल्ड वाईड वेब. मग हे जे संकेतस्थळ असतं ना, आता आपल्याच याचं जर म्हटलं युट्यूबचं काय आहे संकेतस्थळ? www.youtube.com. मग अशा प्रकारचं संकेतस्थळ असतं. संकेतस्थळ लिहिताना असं लिहिता www.youtube.com. मग हा जो डॉट आहे ना, हा टिंब, आणि कॉम म्हणजे कमर्शियल. कॉम म्हणजे काय? कमर्शियल, व्यावसायिक. अशा प्रकारे शब्द वापरले जातात. ऍप्लिकेशन म्हणजे अर्ज. तुम्ही आज अर्ज केलाय का? तुम्हाला सुट्टी पाहिजे त्याचा, तुम्हाला नोकरीवर यायचा अर्ज केलाय का? मग अशा प्रकारचे ऍप्लिकेशन्स असतात. ठीक आहे. त्याला अर्ज म्हणतात. पुढचं बघू आपण. स्ट्रेचर. स्ट्रेचर म्हणजे काय? रुग्ण ज्याच्यातनं आपण ठेवून येतो ना, त्याला रुग्ण शिबिका असं म्हटलं त्यांनी. रुग्ण शिबिका. बर, ठीक आहे. स्ट्रेचर म्हणजे रुग्ण शिबिका. त्याच्यावरती शयन केलं जातं रुग्णाला, त्याच्यावरती ठेवून राहिलं. रुग्णवाहिका असते, गाडी असते, तसंच. पुढे गव्हर्नमेंट, शासन आणि सरकार. गव्हर्नमेंट म्हणजे सरकार, शासन. पुढे पार्लमेंट म्हणजे संसद. पार्लमेंट म्हणजे संसद. आता नुकतेच लोकसभेचे म्हणजे पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या आणि यातनं नवीन खासदार निवडून आले. ते दिल्लीला जाऊन बसले. ते जिथं बसणार आहेत त्याला म्हणतात पार्लमेंट. पार्लियामेंट म्हणजेच लोकसभा किंवा संसद. काय म्हणणार त्याला? संसद. लोकसभा हे संसदेचंच सभागृह आहे. ठीक आहे. खालचे जे 4 शब्द आहेत, कोर्ट, डॉक्टर आणि नॅशनल, हे तुम्ही लिहून काढायचे. ठीक आहे. आपण एक सोपा घटक पाहणार आहोत. सोपा या अर्थाने की विद्यार्थ्यांना गणित असं वाटतं थोडंसं कंटाळवाणं, आणि भाषेचे घटक हे त्यांना सोपे वाटतात. त्यातल्या त्यात विरुद्धार्थी शब्दाचा जो घटक आहे तो थोडासा आवडीचा भाग असल्यासारखा आहे मुलांचा. आज आपण तो घटक बघू. हा आपण सरावासाठी घेत आहोत. याच्या आधीचे 2 भाग आपण याच घटकावर केलेत, पण ह्याच्यामध्ये कमीत कमी विद्यार्थ्यांकडे स्वतःचे 300 शब्दांचा संग्रह असावा. किती? 300 विरुद्धार्थी शब्द त्यांचे पाठ असावेत. जर ते 5वीला असतील तर. त्याच्या खाली असाल तरी 300, त्याच्या वर असाल तर कमीत कमी 500 विरुद्धार्थी शब्दांचा शब्दसंग्रह असावा. म्हणजे भाषेमध्ये ह्याच्यावर येणारे 3ही प्रश्न तुम्हाला बरोबर येतात. 2 ते 3 प्रश्न येतात. पॅरेग्राफ मध्येही येतो, संवादामध्येही येतो, किंवा इतर ठिकाणी एखादा प्रश्न येतो. 3 प्रश्न तुमच्या बरोबर येतात. 3 प्रश्न म्हणजे 6 मार्क आहेत. ठीक आहे. आपल्याला प्रश्नांच्या स्वरूपात आपण सुरुवातीला हा समजावून घेऊ. तुमच्या समोर प्रश्न आहे. आज आपण घटक बघत आहोत विरुद्धार्थी शब्द. हा घटक अगदी 2री 3री पासून उपयोगाला आहे. 2री 3री 4थी 5वी सगळ्याच्याला. पण आज आपण 4थी आणि 5वीच्या इयत्तांसाठी हा पाहत आहोत. 3रीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायद्याचा आहे. ओके, चलो सुरुवात करू. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, तो तुम्ही वाचायचा आहे. पहिला प्रश्न आहे, अभिमान याचा विरुद्धार्थी शब्द. इथं मी मोकळी जागा सोडली आणि खाली तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. स्वाभिमान, दुराभिमान आणि राष्ट्र किंवा राष्ट्राभिमान. ठीक आहे. या 3 पैकी 4 पर्याय असतात परीक्षेत. 3 दिलेले आहेत. 3 पैकी योग्य उत्तर शोधायचे आणि उत्तर तुम्ही काढलं असेल तर लगेच कमेंट मध्ये टाकायचे. ओके, चला करा सुरुवात. बघा कोणता प्रश्न आहे, काय उत्तर आहे त्याचं. सापडलंय का उत्तर? अभिमानच्या उलट काय? अभिमानच्या उलट काय? स्वाभिमान येईल, दुराभिमान येईल की राष्ट्राभिमान? ठीक आहे. चला आता मी उत्तर सांगतो. अभिमान प्रत्येकाला, आपण समजा एक उदाहरण घेतलं की मला माझ्या आई वडिलांनी खूप कष्टाने शिकवलं, किंवा मला माझ्या शिक्षकांनी खूप कष्टाने शिकवलं, मला माझ्या
बहिणीने भावाने खूप मदत केली, मग मला याचा अभिमान असावा. ठीक आहे, अभिमान असणं इतपत चांगली बाब आहे. पण तोच अभिमान जर दुराभिमान झाला तर आपल्याला आपल्या भावांचं चांगलं वाटायला लागलं, आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांचं, आणि ज्यांनी नाही केलं त्यांच्याबद्दल भांडण वाटायला लागलं, राग यायला लागला, आपल्याला गर्व झाला, तर तो चांगला आहे का? नाही. मग ज्यावेळी तो चांगला नसतो त्यावेळी त्याला शब्द वापरला जातो दुराभिमान. काय वापरला जातो? दुराभिमान. म्हणजे यांना जवळ करायचं, त्यांना भांडायचं, त्यांना दूर लोटायचं आणि स्वतःचा गर्व करून घ्यायचा. ह्याला विरुद्ध अर्थाचा शब्द आहे दुराभिमान. अभिमानाच्या उलट शब्द येतो दुराभिमान. काय येतो? दुराभिमान. ठीक आहे. मग आता हे दोन पर्याय आपण डिस्कस करून घेऊ, समजावून घेऊ. स्वाभिमान म्हणजे काय? आपल्या चांगल्या गोष्टीचा, किंवा जरी आपण गरीब असलो तरी त्याचा स्वाभिमान बाळगायचा. ठीक आहे. आपण एखाद्याकडे खूप पैसा असला, आपल्याकडे कमी असला, तरी पण आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल स्वाभिमान बाळगायचा. आपण या राष्ट्रात जन्माला आलो, आपण भारतीय आहोत याचा स्वाभिमान बाळगायचा. की इंग्लंड खूप छान राष्ट्र आहे, तिथे नाही आलो म्हणून वाईट वाटून घ्यायचं, असं नाहीये. प्रत्येकाला त्याचं राष्ट्रप्रिय असावं, आणि जे राष्ट्रप्रिय असतं त्याच्याबद्दल जो असतो तो असतो राष्ट्राभिमान. ठीक आहे. आपल्याला स्वतःच्या असणाऱ्या गोष्टीबद्दल, आपलं गाव, आपलं राज्य, आपला देश, याच्याबद्दल जो असतो तो अभिमान. पण आपलं चांगलं आहे म्हणून दुसऱ्याचं वाईट असेल, ती भावना चांगली नाही, तो दुराभिमान. आणि राष्ट्राबद्दल जर अभिमान वाटलाच तर त्याला म्हणतात राष्ट्राभिमान. हे दोन शब्द आपण समजावून घेतले, हे उत्तर आपण काढलं. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, हा प्रश्न आपण संपवला. आता पुढचा प्रश्न पाहत आहोत. सुगम. सुगम याच्या उलट काय? सुगम याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? सांगा, कोणता आहे सुगम याचा? जर तुम्हाला उत्तर सापडलं असेल तर नाव टाकून कमेंटमध्ये टाकायचे, स्वतःचं नाव टाका. मला आपोआप लक्षात येतं की कोणते विद्यार्थी कायम वाचतात, कोणत्या विद्यार्थ्यांना घटक आवडला. ठीक आहे. आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. सुगम याचा उलट शब्द आहे दुर्गम. सुगम याचा उलट शब्द आहे दुर्गम. कसा? सुगम म्हणजे सरळ, सुगम म्हणजे सरळ, सुगम म्हणजे सोपे. ठीक आहे. सुगम म्हणजे सोपे. म्हणजे तीनही शब्द जे इथं दिलेत हे काय आहेत? हे सुगमचे समानार्थी शब्द आहेत, आणि आपल्याला शोधायचा होता दुर्गम. ठीक आहे, दुर्गम. आता मी एक उदाहरण देतो. अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात जाणं सोपं आहे, सरळ आहे, कारण तो जमिनीवर आहे. त्या उलट स्वराज्याची राजधानी रायगड, तिथे जाणं कठीण आहे, तो दुर्गम आहे. जो कठीण आहे चढायला, याला त्याला जंगल आहे, निबिड जंगलात असला तर त्याला दुर्गम म्हणतात. पण महाराष्ट्रात जन्माला आलेल्या किंवा भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने शिवरायांनी स्थापन केलेल्या रायगडावर एकदा तरी अवश्य जावं, अशी कंडिशन आहे. शिवरायांना किती कष्ट पडले असतील, मावळ्यांना किती कष्ट पडले असतील, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही दुर्गम वाटणाऱ्या रायगडावरती अवश्य जावं, असं मी तुम्हाला म्हणेल. त्याच्याशिवाय शिवरायांचे कष्ट तुम्हाला कळणार नाहीत. आणि तो किल्ला दुर्गम आहे हे समजून सांगण्यासाठी मी हा शब्द वापरला, दुर्गम. दुर्गम असेल तरी तिथे राजे जात होते, त्यांनी तिथे त्यांना स्वराज्य स्थापन केलं त्याच किल्ल्यांच्या मदतीने. अवश्य पाहायला जा. आता तुम्ही या सुगम आणि दुर्गमचा अर्थ कधीच विसरणार नाही विद्यार्थ्यांना. भुईकोट किल्ला नगरचा सुगम आहे, सरळ आहे, सोपा आहे जायला. एखादा प्रश्न समजून घ्यायला सोपा आहे, पण प्रश्न दुर्गम नसतो. जे जंगलात दुर्गम ठिकाणी आहे, आदिवासी पाड्यावर राहणारे लोक दुर्गम निबिड जंगलात राहतात. ठीक आहे. तो शब्द तिथे वापरला जाईल. ओके, चलो. दोन प्रश्न आपण पाहिले, पुढचा घटक समजावून घेऊ. आता आपल्या समोर आपण पुढचे 3 प्रश्न लिहिलेले आहेत. याचे मी पर्याय दिले नाहीत, तुम्ही त्याची उत्तर सांगायची. कुशलच्या उलट काय आहे? कुशलच्या उलट विरुद्धार्थी शब्द काय? हिंसाच्या उलट काय? ठीक आहे. ओके, चला. कुशलच्या उलट काय आहे? अ लावा. अकुशल. अकुशल. आता याचा अर्थ आपण समजावून घेऊ. कुशल म्हणजे काय? एक कारागीर आहे, तो नियमित सराव करतो, नियमित तेच काम करतो, आणि त्या कामातून त्याला तो इतका प्रवीण झालाय, म्हणजे तो इतका कुशल झालाय, त्याला त्याचा सराव झाला. प्रवीण असणं म्हणजे निष्णात असणं, एखाद्या गोष्टीमध्ये त्याला ती गोष्ट येत असणं, कारण तो ती गोष्ट नियमित करतो. ठीक आहे. आमच्याकडे एक प्रवीण आहे. कुशल अकुशल त्याच्या उलट. कुशलच्या उलट अकुशल. समजलं? मग अकुशल म्हणजे काय?
एखादा रोज येतो, गाडी व्यवस्थित खोलतो, उघडतो, गॅरेजचं काम करतो, आणि एखादा एकच दिवस नवीन आला आणि गाडी खोलायच्या ऐवजी पाना लावायच्या आधी पाना निसटला, काच फुटली, त्याला कुशल म्हणता येईल का? नाही, तो काय झाला? अकुशल. कुशल कारागीर हा कधीच आपल्या कामामध्ये घोळ करत नाही, तो चांगलं काम करतो. हिंसा, पुढचा शब्द आहे हिंसा. हिंसा म्हणजे काय? एखाद्याला कायिक, वाचिक आणि मानसिक हिंसा असते. कायिक म्हणजे शरीराला त्रास देणे, वाचिक म्हणजे भाषेने त्रास देणे, मानसिक म्हणजे त्याच्या मनाला त्रास देणे. अशा प्रकारे हिंसा 3 प्रकारची असते. त्याच्या उलट महात्मा गांधींनी अवघ्या जगाला दिलेलं तत्व आहे अहिंसा. काय आहे? अहिंसा. ठीक आहे, अहिंसा. हिंसेच्या उलट काय आहे? अहिंसा. म्हणजे दुसऱ्याला कुठल्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही, शारीरिक नाही, मानसिक नाही आणि कायिक नाही, वाचिक नाही, बोलून सुद्धा नाही, शरीराला मारून सुद्धा नाही, काहीच नाही. उलट महात्मा गांधी काय करायचे? आत्मक्लेश करून घ्यायचे, म्हणजे स्वतःला उपवास करून क्लेश करायचे. स्वतःला त्रास दिला, त्या दुसऱ्याचं मन बदलायचं. 21 दिवस उपवास केले की दुसऱ्याचं मन बदलतं आणि तो काय करतो? आपलं जे म्हणणं आहे ते नीट ऐकतो. गांधीजींनी हे जगाला दिलेलं शस्त्र आहे. 2 ऑक्टोबर जो आहे तो अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. आणखी एक गोष्ट सांगतो, 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधींची जयंती आहे. ती गांधींची जयंती जगात अहिंसा दिन म्हणून साजरा केली जाते. अहिंसा दिन. ओके, आले लक्षात? म्हणजे आपण हिंसेच्या उलट शब्द पाहिला, अहिंसा शब्द कधीच विसरणार नाहीत. सफलच्या उलट काय होईल? सफल. सफल होणे म्हणजे काय? यशस्वी होणे. तुम्ही तुमच्या कामामध्ये, तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये सफल झालात, यशस्वी झालात, त्याच्या उलट असतं असफल. असफल म्हणजे काय? तुम्हाला त्याचं फळ मिळालं नाही. हे सफल म्हणजे त्याचं फल, फलासहित फळ मिळालं, यशस्वी झालात. असफल, फळ मिळालं नाही, अयशस्वी झालात. आता तुमच्या समोर जे 3 शब्द मी लिहिले होते हे परत एकदा बघा. ते शब्द परत एकदा बघा. बघा बरं हे 3ही शब्द. ओके, चला बघा, आलं लक्षात? 3ही शब्द. याला कुशलला अ लागला, अकुशल. हिंसाला अ लागला, अहिंसा. आणि सफलला अ लागला, असफल. म्हणजे 3ही शब्द अ हा प्रत्यय लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द होते. समजले? ओके, चला आपण 6 प्रश्न बघितलेत. आता आपण इमेजच्या माध्यमातून शब्द संग्रह वाढून घेऊ विरुद्धार्थी. चलो बघा, आपल्या समोर आता काही शब्द आहेत. आपण हे शब्द समजून घेणार आहोत. यातले पहिला शब्द आपल्या समोर आहे आस्था. काय आहे पहिला शब्द? आस्था. ठीक आहे, आस्था म्हणजे काय? तर आस्था म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला वाटणारी सहानुभूती, त्याच्याबद्दल वाटणारे आपुलकी आणि आपुलपणा. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे आणि त्याला परत एकदा त्रास झालाय तर आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते. तिलाच वेगळ्या पद्धतीने म्हटलं जातं आस्था. देवाच्या याच्यामध्ये देवामध्ये किंवा जुन्या पारंपरिक कथांमध्ये तुम्हाला जर रुची असेल, तुम्हाला त्याबद्दल काही भावना असतील तर ती व्यक्त करताना आस्था म्हणतात. अनास्था, अजिबात कदर नसणे. आस्था म्हणजे काही गोष्टींबद्दल कदर असणे आणि अनास्था म्हणजे कदर नसणे. त्याला नकार देतो आपण, ह्याने हा चांगला वागतच नाही, त्याच्याबद्दल जी असते ती म्हणतात आस्था, अनास्था. आस्थेच्या उलट आहे अनास्था. आदर त्याच्या उलट आहे अनादर. आदर म्हणजे काय? एखादी व्यक्ती आपल्या घरी आली, आपण तिचा सत्कार करतो, या बसा करतो, त्याच्याबद्दल आपल्याला पुन्हा चांगलं वाटतं, त्याचं आदरातिथ्य करावं वाटतं. आणि एखादा आला, तो सारखा भांडत असला, आपण काय कशाला आला आता मला झोपायचं होतं याच वेळी आला, हा मूर्ख कायम चुकीच्या वेळेला येतो. मग त्याच्याबद्दल जो वाटतो ना तो असतो अनादर. ठीक आहे, अनादर. खरेदीच्या उलट विक्री आहे, हे आपल्याला माहिती आहे. खरेदी करणे म्हणजे एखादी वस्तू आणणे घरात, विक्री करणे म्हणजे आपल्या जवळची वस्तू पैशाच्या मोबदल्यात देऊन टाकणे. तारक त्याच्या उलट मारक. तारक म्हणजे तुम्ही सिरियल मध्ये बघता तो तारक मेहता नाही. हा तारक म्हणजे कोणता? जो आपल्याला रक्षण करतो आपलं. ठीक आहे, मग आता शेतकरी हा भारताच्या सर्व जनतेचा तारक आहे. म्हणजे काय? तो अन्न निर्मिती करतो आणि भारतीय शेतकरी हा सगळ्यांना मदत करतो. मग त्या वेळ प्रसंगी तारक असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एखादी व्यक्ती आता शत्रू असला आणि तो मारणारा असेल तर त्याला मारक म्हणतात. काय म्हणतात?
मारक. त्याच्यानंतर तीक्ष्ण. तीक्ष्ण म्हणजे काय? तीक्ष्ण. आता मी याच्यापैकी दोन शस्त्र काढतो. समजा एक असा चाकू काढला तर चाकू काय आहे? ठीक आहे, चाकू काढलेला आहे. चाकू आणि इथं एक असा बोदड खिळा आहे. ठीक आहे, बोदड खिळा आहे समजा. जो खिळा आहे त्याला धार नाही, काहीच नाही. मग या खिळ्याला म्हणणार बोथट. काय म्हणणार? बोथट. ज्याला धार नाही असा बोथट आणि ज्याला व्यवस्थित धार आहे, ज्याच्यामुळे आपण वस्तू कापू शकतो, तिथं शब्द वापरला जातो तीक्ष्ण. ठीक आहे, कोणता शब्द वापरला? तीक्ष्ण. मग तीक्ष्ण शब्द कसा आहे? तो न ला जोडलेला आहे. शब्द मी मुद्दाम लिहून दाखवला. दुसरी वेलांटी आहे तीक्ष्ण, त्याच्या उलट बोथट. समजले? पुढचं आज्ञा. आज्ञा करणे म्हणजे काय? तुला कमांड करणे. इथं बसू नकोस, इथून निघ, किंवा तू चांगला नाहीयेस, तू निघ, पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस, दिसू नको. अशा प्रकारे जर म्हटलं त्याला आदेश दिला. आज्ञा म्हणजे आदेश. आज्ञा म्हणजे आदेश. आणि त्याच्या उलट, अरे बाबा मी तुला विनंती करतो, इथं बसू नकोस, जा. आता आला होता, सकाळी व्यवस्थित जेवलाय, संध्याकाळी जेवलाय, जा आता, कुठवर थांबणार आहेस, किती जेवणार आहेस आमच्या घरचं, असं जर तुम्ही म्हटले त्याला, तर त्याला म्हणणार विनंती. म्हणजे नम्रतेने केलेली मागणी म्हणजे विनंती. ठीक आहे. मग हा शब्द आज्ञेच्या उलट होतो. आज्ञेच्या उलट. आपल्याला एक धडा आहे पेटूराम हिंदीमध्ये. तो पेटूराम म्हणजे खूप खाणारा. असा पेटूराम जर तुमच्या घरी आला तर तुम्ही त्याला आदेश देऊ शकाल का? नाही, तुम्ही त्याला आदेश नाही देऊ शकता. त्याला विनंती करता, बाबा उपवासालाच एवढं खातोयस, तर एरवी आलास तर किती खाशील. ठीक आहे. चला, विनोद म्हणून सांगितला. थोरला. थोरला म्हणजे मोठा, त्या उलट धाकटा म्हणजे लहान. ठीक आहे. इच्छा. इच्छेला अ लागून अनिच्छा तयार झालाय. शब्द कसा तयार झालाय? अनिच्छा. ओके. इच्छेच्या उलट आहे अनिच्छा. त्याच्यानंतर इवली. इवली म्हणजे काय? इवली छोटीशी खार असते की नाही, आपण खारीसाठी इवली शब्द वापरतो. इवली म्हणजे लहानशी आणि त्याच्या उलट आहे प्रचंड. प्रचंड. आता हा शब्द दोन याच्यात वापरून दाखवा. इवलीशी खार आणि शिळा असेल. शिळा म्हणजे काय? दगड. बघा मी शब्द काय वापरलाय? शिळा. शिळा मोठी असते. शिळा हा शब्द दगड म्हणून वापरला जातो. तर ती प्रचंड असते. प्रचंड. ठीक आहे. आता भगवान गोमटेश्वर इथं भगवान बाहुबलींची जी मूर्ती आहे ती एका प्रचंड शिळेमधून तयार करण्यात आलेली आहे. मग त्या शिळा शब्दासाठी प्रचंड शब्द आला. आणि त्या उलट खार इवलीशी असते. इवल्याशा खारीने आपला वाटा उचलला व राम सेतू बांधण्यासाठी, रामायणामध्ये राम सेतू बांधण्यासाठी तिने सुद्धा, बरोबर, तिने सुद्धा समुद्रामध्ये दगड टाकले. तिथं वापरला इवली. इवलीच्या उलट प्रचंड. उच्च, नीच. उच्च म्हणजे वरचा, नीच म्हणजे खालचा. ठीक आहे. उच्च स्तर, उच्च स्तराची उदाहरणे, अवघड उदाहरणे. नीच स्तर, निम्न स्तर, खालच्या स्तरातली उदाहरणे. गुरु, त्याच्या उलट शिष्य. ग्रामीण, शहरी. जर तुम्ही खेड्यातल्या शाळेत शिकत असाल तर त्याला म्हणता येतं ग्रामीण. ग्रामीण भागातली मुलं बऱ्याच गोष्टी जवळून अनुभवतात, त्यामुळे त्यांचं विश्व अनुभव समृद्ध असतं. ती मुलं तरबेज असतात, ती मुलं चपळ आणि कुशल असतात. त्या उलट शहरातली मुलं सातत्याने घरात बसून असतात, छोट्याशा फ्लॅटमध्ये असतात. त्यांचं अनुभव विश्व, त्यांना कळणाऱ्या गोष्टी मर्यादित असतात. त्यांना त्यांच्या घरामध्ये आणि गाडीमधून येता जाता जेवढ्या गोष्टी दिसतात तेवढंच जग दिसतं. मोबाईलमध्ये, टीव्ही मध्ये बघाल तेवढंच जग दिसतं. पण ग्रामीण भागातल्या मुलांचं विश्व हे मोठं विस्तारित असतं. ते रोज शेतीच्या घडणाऱ्या नव्या गोष्टी बघतात, खेड्यात घडणाऱ्या गोष्टी. शहरातल्या उंच इमारतीत राहणाऱ्या मुलांना लवकर सूर्य सुद्धा दिसत नाही, कारण ते उठतातच 8 वाजता. सूर्योदय दिसत नाही. खेड्यातली मुलं लवकर उठतात आणि संध्याकाळी आले की ते टीव्ही पुढे बसतात. त्या छोट्याशा फ्लॅटमधून उंच इमारतीतून कधी सूर्य दिसायचा? खेड्यातल्या मुलांचं विश्व ग्रामीण विश्व असतं, ते समृद्ध असतं. शहरी मुलांचं विश्व हे भौतिकदृष्ट्या समृद्ध असतं, म्हणजे त्यांच्याकडे वस्तू खूप असतात पण अनुभव विश्व कमजोर असतं. ती मुलं फारशी चपळ नसतात, फार थोडी मुलं असतात. पण खेड्यातली मुलं कायम खेळतात, उतरतात, चढतात. हा चढण शब्द आहे आणि उतरण शब्द आहे. चढण म्हणजे काय? एखादा डोंगर असा असेल तर आपण डोंगरावर सरळ चढत गेलो तर त्याला चढण म्हणणार. आणि जर खाली उतरलं उलट्या बाजूने तर त्याला उतरण म्हणणार. म्हणजे इथंच एका बाजूने चढण,
दुसऱ्या बाजूने उतरण. आलं लक्षात? काय झालं? दोन्ही विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथंच कळले. ठीक आहे. धास्तावणे, धास्तावणे भीती वाटणे. जर तुम्हाला समजा एखाद्या वेळी अंधारात वडिलांनी सांगितलं की भाऊ या दुकानातनं हा पदार्थ घेऊन ये, संध्याकाळी 7-8 वाजलेले आहेत, थंडीचे दिवस आहेत, आता दुकानही लवकरच बंद होणार, तुम्ही घरातनं बाहेर निघालात, किर्र अंधार आहे आणि बाजूला एक लाईटचा दिवा आहे बल्ब रस्त्यावर आणि त्याच्या खाली कुत्रा बसलेला आहे. ठीक आहे. तुम्ही आता चाललेला आहात, तुम्हाला वस्तू आणायची, सकाळच्याला लागणार आहे चहासाठी किंवा कशासाठी, दुधाची पिशवी आणायला चाललात, चाललेला आहात अंधारात, तुम्ही लांबून बघताय कुत्रा आहे, पिशवी घेऊन चालले, पिशवी घेऊन चालले, आणि जर त्या कुत्र्याची तुमच्याकडे नजर गेली आणि मोठ्याने त्याने जर तर काय होईल? तुम्ही घाबरून जाल, तुम्ही धास्तावाल आणि धास्तावलेला मुलगा हा दुकानाकडे पळेल की घराकडे हे सांगता येत नाही. मग काय होईल? दुकानाकडे पळेल की घराकडे, पण तो कुत्र्याकडे नक्कीच पळणार नाही. ओके. म्हणजे ही धास्तावण्याची क्रिया तुम्हाला समजलेली आहे. ठीक आहे. आता हे उदाहरण तुम्ही कधीच विसरणार नाही. त्या उलट जर तुम्ही चाललेले आहात आणि तुमच्यासोबत तुमचा मोठा भाऊ किंवा बहीण असाल, तर तुम्ही कुत्रा जरी असला तरी निर्धास्तपणे न घाबरता तिथून जाल. म्हणजे ती झाली निर्धास्त असण्याची प्रक्रिया. तुम्हाला दोन्ही गोष्ट समजल्या, आता तुम्ही कधीच विसरणार नाही. आणि बायचान्स त्या कुत्र्याला तुम्ही दिवसा खडा मारलेला असला आणि संध्याकाळी जर तुम्ही तिथून चालले, त्या कुत्र्याच्या लक्षात असलं, तो कुत्रा उठला, तुमच्या घराच्या दिशेने न घेता तुमच्या मागे तो विरुद्ध दिशेने लागला, तर तुम्हाला बरीच लांब दौड करून आणि. ओके. ठीक आहे. चल पुढचा शब्द बघू. धीट आणि भित्रा. वरच्या शब्दावरनं मला तुम्हाला खालचा शब्द समजून सांगता येईल. जर तुम्ही न घाबरता दगड घेऊन त्या कुत्र्याच्या दिशेने भिरकावला आणि कुत्रा पळून गेला, तर तुम्ही धीट. कसे? धीट. आणि त्या उलट नुसता कुत्र्याने कान जरी हलवले आणि शेपूट घालून उभा राहिला आणि तुम्ही जर उलट दिशेने घराकडे पळाले, तर तुम्ही भित्रे. कसे? भित्रे. म्हणजे या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला छान समजल्या. बघा, धास्तावणं सुद्धा समजलं, कुत्र्याला बघून आधीच धास्तावणं आणि घरात जाऊन वडिलांना सोबत घेऊन येणं हे धास्तावणं, आणि भावाला सोबत घेऊन बिनधास्त जाणं हे निर्धास्त. त्याच्या उलट कुत्र्याला बघून आधीच दगड चांगला पिशवीत ठेवणे मोठा, आणि जवळ येतात कुत्र्याच्या पेकाटात दगड मारणं, आणि कुत्रा काय करीत पळून लावणं. ठीक आहे. ओके. तुम्हाला घटक चांगला समजला आहे, विरुद्धार्थी शब्द. आता याच्या उलट बंदी आणि सुटका. बघा, पूर्वीच्या काळी एक जुनं उदाहरण देतो. शिवरायांना सुद्धा औरंगजेबाने तुरुंगात टाकून त्यांच्यावर बंदी आणली होती, नजर कैदेत टाकलं होतं, आणि तिथून शिवरायांनी मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली. तो हा मुद्दा आहे, सुटका आणि बंदी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे भला बुरा, पराक्रमी भित्रा. शिवराय हे पराक्रमी राजे होते, बरोबर. त्याच्या उलट त्यांच्या रांगेमध्ये समोर त्यांना बघून पळालेला एक भित्रा सरदार होता. त्याचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये शोधून सांगणार आहात. ठीक आहे. शिवराय औरंगजेबाच्या दरबारात दिल्लीला गेल्यानंतर आग्र्याला गेले होते, त्यावेळी औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्यांना मागच्या रांगेत उभं केलं. त्याच्यामुळे त्यांना त्याचा राग आला, कारण शिवराय स्वतः पराक्रमी होते आणि त्यांच्या पुढच्या रांगेमध्ये जो उभा होता त्याचं नाव तुम्ही मला सांगायचे कमेंटमध्ये. ठीक आहे. ओके. पुढचा आहे पायथा आणि माथा. बघा, एखादा किल्ला आहे, ठीक आहे, एखादा किल्ला आहे, तो एका डोंगरावर आहे, तर इथं जर तुम्ही उभे असाल खाली, तर तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याला उभे आहात. कुठे आहात? पायथ्याला, म्हणजे तळाला. आणि तुम्ही वरती जर गेलात तर इथं जो टॉप असेल त्याला माथा म्हणतात. म्हणजे पायथा म्हणजे माझ्या पायाखालची जागा असं समजते, आणि माथा म्हणजे माझ्या डोक्याची वरची जागा. किल्ल्याचा खालचा पायथा, डोक्याच्या वरची जागा माथा. समजलं? ओके. चला, व्हेरी गुड. व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळे आपण आता काही प्रश्न आणि विरुद्धार्थी शब्द समजावून घेतलेत. घटक आवडला असेल त्याला लाईक करायला विसरू नका.
उरलेले शब्द आणि आणखी काही प्रश्न आपण पुढच्या भागात घेऊ. ठीक आहे, चला थांबतोय. गुड डे, बाय.